हुशारराव निघाला रस्त्याने, चहा प्यायला टपरीवर थांबला. दुकानदाराने विचारलं, का रे हुशारराव, कुठं निघाला? सासूरवाडीला. कशाला? बायकोला आणायला. दुकानदार म्हणाला, अरे ती नाही येणार. का? ती विधवा झाली. अरे राम, आला माघार. हुशारराव आईनं विचारलं, का रे हुशारराव, बायकोला का नाही आणलं? अगं आई, ती नाही येणार. का? ती विधवा झाली. अरे हुशारराव, तू जिवंत असताना ती कशी काय विधवा होईल? तू जिवंत असताना ती विधवा होऊच शकत नाही. हा म्हणतो, आई मी जिवंत असताना तू नाही का विधवा झाली? अरे गाढवा, तुझा बाप वारला म्हणून मी विधवा झाले. हा म्हणतो, मग तिचाही बाप वारला असेल म्हणून ती विधवा झाली असेल. म्हातारीनं जेस दांडका उचललं ना, असा हुशारराव ठोकला. असंच. हा म्हणतो, आई 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 आई, मार नको मार नको मार नको, नाही तर मी पण विधवा होईल. हुशारराव, आत्ताचा काळ चांगला आहे हे सांगण्यासाठी आत्ताच चांगलं काहीतरी सांगावं ना. असं पूर्वीच्या काळी शब्दाला किंमत होती. एकदा शब्द दिला की तो दिलाच. मग तो शब्द पाळण्यासाठी प्राण सुद्धा द्यायला मागे पुढे पाहत नव्हते. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए. रघुकुल घराण्यामध्ये एक राजा होऊन गेला. त्याचं नाव माहिती नाही असा माणूस सापडणार नाही. राजा हरिश्चंद्र. हरिश्चंद्र राजाला स्वप्न पडले आणि स्वप्नामध्ये आपले संपूर्ण राज्य विश्वामित्राला दान देऊन टाकले. स्वप्नात 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 राज्य दान देऊन टाकले. दुसऱ्या दिवशी जागृतीत विश्वामित्र हजर. राजन, काल तू स्वप्नामध्ये मला राज्य दान दिलेले आहे. हो महाराज. मग ते राज्य तू मला दे. ठीक आहे महाराज, हे राज्य घेऊन टाका. स्वप्नात दान दिलेले राज्य जागृतीत विश्वामित्रांना दान देऊन टाकले. हा हे पूर्वीचा काळ. आणि आताच्या काळातली माणसं एकच जमीन 3 लोकांना विकतात. 3 लोकांकडून त्याचे पैसे घेतात आणि जमीन 4थ्यालाच देऊन टाकतात. गुंठावर जमीन. हा आत्ताचा काळ, ही आत्ताची परिस्थिती. मग मला सांगा, हा आत्ताचा काळ चांगला की राजा हरिश्चंद्राचा पूर्वीचा काळ चांगला? कोणता काळ चांगला आहे? मोठ्याने सांगा, कोणता काळ चांगला आहे? तुम्ही म्हणाल महाराज, आत्ताचा काळ चांगला की पूर्वीचा काळ चांगला? पूर्वीचा काळ चांगला की आत्ताचा काळ चांगला? बदला पार्टी. आत्ताचा काळ चांगला की पूर्वीचा काळ चांगला? तुम्ही म्हणा. पूर्वीचा काळ चांगला की आत्ताचा काळ चांगला? वाह. तुम्ही म्हणाल आमचे डोके चक्रावून गेले. याचे उत्तर तुम्हीच सांगा. एक जण म्हणाला, का रे मध्येच ठोबर महिन्याने शिरमावली कशासाठी असतात? दुसरा म्हणाला, तुला माहित नाही का? हा म्हणतो, नाही बुवा, हा सांगतो झोपेतली जागे करायला. आणि झोपतात ना, काही जण खरोखर कीर्तनात झोपतात. त्यांची झोपेचेही बरेच प्रकार असतात. काहींची झोप असते डोळेवाशी झोप. पाकिट घेतल्याशिवाय आपण जात नाही.
तसं जातच नसतं डॉक्टर साहेब. काहींची झोप असती तोंडवाशी झोप. ज्याची तोंडवाशी झोप आहे त्याने गाडीच्या चाकाला टिकून, खांबाला टिकून, भिंतीला टिकून, झाडाला टिकून कधीच बसू नये. आणि जर का बसला त्याला झोप लागली, त्याची झोप आणि तेवढ्यात तिथं एखादं कुत्र आलं, टंगडावर केलं, भजन झोप मोडण्यासाठी नसते, भजन स्वतःच्या उद्धारासाठी असते. म्हणून सर्वांनी भजन करण्यासाठी हात वर घ्या. सर्वांनी हात वर घ्या. बाबा क्या बात आहे. तिकडे बसलेल्या महिला मंडळ, हा पुरुष मंडळ, सर्वांनी हात वर घ्या. शूटिंग वाले दादा ज्यांचे हात खाली त्यांची शूटिंग अजिबात घेऊ नका. सर्वांनी प्रेमाने भजन करा. गण गण गणात बोले, गण गण गणात हा घ्या हात खाली. तेवढं काय सांगावं लागत नाही. फार सुंदर भजन केलं. ज्यांनी ज्यांनी भजन केलं त्यांनी शेजारच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही म्हणाल महाराज पूर्वीचा काळ चांगला की आत्ताचा काळ चांगला? आत्ताचा काळ चांगला की पूर्वीचा काळ चांगला? तर लक्ष देऊ नाही का? पूर्वीच्या काळात 100 रुपये लवकर पाहायला मिळत नव्हते. पूर्वीच्या काळात 100 रुपये लवकर पाहायला सुद्धा मिळत नव्हते. आणि आताच्या काळात लोकांकडे लाखो रुपये आहे. मग कोणता काळ चांगला आहे? मुलींनो, कोणता काळ चांगला आहे? कोणता काळ चांगला आहे? तुम्ही काय मुली का? आज लोकांजवळ लाखो रुपये आहे ही गोष्ट खरी आहे. पण त्या लाखो रुपयांमुळेच खून, मारामाऱ्या, दरोडे, भ्रष्टाचार हे जास्त प्रमाणात वाढत चाललेले आहे. मग असा खून, मारामाऱ्या, दरोडे, भ्रष्टाचार वाढवणारा आत्ताचा काळ चांगला आहे का? चांगला आहे का? मग कोणता काळ चांगला आहे? पूर्वीच्या काळात 30-40 किलोमीटर पायी चालत जावं लागत होतं. आणि आताच्या काळात आताच्या काळात प्रत्येकाकडे गाडी आहे. मग पायी चालत जावं लागणारा पूर्वीचा काळ चांगला की प्रत्येकाकडे गाड्या असणारा आताचा काळ चांगला? कोणता काळ चांगला? आमची पार्टी पक्की. पूर्वी पायी चालत जावं लागत असे हे खरे आहे. पण पूर्वी ऍक्सिडेंट नव्हतेच, गाड्याच नव्हते, तर ऍक्सिडेंट कुठून होतील? पण आताच्या काळामध्ये ऍक्सिडेंट वाढले, प्रदूषण वाढले. मग असा ऍक्सिडेंट, प्रदूषण वाढवणारा आताचा काळ चांगला आहे का? चांगला आहे का? मग कोणता काळ चांगला आहे? पूर्वीच्या काळात 50 किलोमीटरवर घडलेली घटना 30 दिवसांनी म्हणजे 1 महिन्याने समजत होती. आणि आताच्या काळात मोबाईलमुळे जगातील कुठल्याही कोपऱ्यात घडलेली घटना 30 सेकंदात समजते. नव्हे मोबाईलमुळे माणूस दिल्लीतील माणसाबरोबर क्षणात बोलू लागला. कशामुळे? मोबाईलमुळे. आणि मोबाईल कोणत्या काळातील आहे?
आत्ताच्या काळातील. मग कोणता काळ चांगला आहे? वा, पूर्वीचा. कोणता काळ चांगला आहे? ही ठामीत पूर्वीचा पूर्व, आताचा नाही. श्यामराव करायचा. दिल्लीतील माणसाबरोबर माणूस बोलू लागला, पण चार चौघात बसलेला माणूस त्या मोबाईल मध्ये इतका गुंतला की आपल्या मित्रांबरोबर बोलायचं विसरला, आपल्या पत्नी बरोबर बोलायचं विसरला, आपल्या मुलाबाळांबरोबर बोलायचं विसरला आणि आई वडिलांचा तर विषयच सोडा. मग असा जवळच्या माणसांबरोबर बोलणं विसरायला लावणारा आताचा काळ चांगला आहे का? मग कोणता काळ चांगला आहे? चालू द्या रातभर. पूर्वीच्या काळात सुनांना खूप सासुरवास होता. आजीबाई होता की नव्हता? खूप सासुरवास होता. आताच्या काळातील सुनांना सासुरवास आहे का? आहे का बियाणीताई, आहे का? मग कोणता काळ चांगला आहे? कोणता काळ चांगला आहे? पूर्वीच्या सुनांना सासुरवास होता, पण पूर्वी घटस्फोट नव्हतेच. होते का? पण आज कोर्टामध्ये सर्वात जास्त केसेस हे घटस्फोटाचेच पाहायला मिळतात. मग असा घटस्फोट वाढवणारा आताचा काळ चांगला आहे का? चांगला आहे का? मग कोणता काळ चांगला आहे? पूर्वीच्या काळात बरेचसे लोक ही अशिक्षित होते आणि आताच्या काळात जवळजवळ सर्वच लोक हे शिक्षित आहे. मग अशिक्षित असणारा पूर्वीचा काळ चांगला की सुशिक्षित असणारा आताचा काळ चांगला? पूर्वीची लोक अशिक्षित होती पण सुसंस्कारित होती. पूर्वी एकही वृद्धाश्रम नव्हतं. होतं का? मग कोणता काळ चांगला आहे? हा, हे बाकी आपल्याला मान्य करावं लागेल की पूर्वी एकही वृद्धाश्रम नव्हता. आता माझ्या लक्षात आले. लई लवकर आले. आमचे अख्खे 2.5 तास गेले. पूर्वीचा वाईट काळ हा काही वाईट लोकांनी वाईट केला. पूर्वीचा वाईट काळ हा काही वाईट लोकांनी वाईट केला आणि पूर्वीचा चांगला काळ हा काही चांगल्या लोकांनी चांगला केला. आता माझ्याही लक्षात आले. आत्ताचा सर्वच काळ वाईट नाही. सप्ताह होतात म्हणजे हा चांगला काळ आहे. अन्नदानाच्या पंक्ती होतात म्हणजे हा चांगला काळ आहे. पारायण होतात म्हणजे हा चांगला काळ आहे. म्हणून काळ पूर्वीचाही वाईट नव्हता आणि काळ आत्ताचाही वाईट नाही. काळ पूर्वीचाही वाईट नव्हता, काळ आत्ताचाही वाईट नाही. काळ चांगला किंवा वाईट नसतो. काळ चांगला किंवा वाईट नसतो. माणसाचे कर्तव्य कर्म चांगले किंवा वाईट असतात. म्हणून माय बापांनो चांगले कर्तव्य कर्म करा. कारण आपण काय काय करतो तो देव विटेवरती उभा राहून पाहत आहे. आणि जर आपण चांगले कर्तव्य कर्म केले नाही तर तोच देव पुढे हातात तलवार घेऊन कलंकी अवतार घेऊन दुष्टांचा संहार करणार आहे. आणि हेच निळंबराय सांगतात. Oh,